मित्रांनो, पेरणीची तयारी चालू आहे. ट्रॅक्टर येऊ लागले, त्याच्यामुळं आधी आपण खत फेकायलो रानामध्ये. ह्याच्यामध्ये आपण एकरी 2 पोते सिंगल सुपर फॉस्फेट दाणेदार आणि 1 पोतं पोटॅश सोबत सल्फर घेतलेलं आहे, म्हणजे गंधक. ते डाळीसारखं असते बघा, हां ते. कारण तेलवर्गीय पिकासाठी सल्फर 1 नंबर कामाचं आहे बरं का. आज तारीख आहे 11 जून. पाऊस अजून तर काही पत्ता नाही, पण हे जे आपण खात टाकलेलं आहे कमीत कमी 25 ते 30 दिवस टाईम लागतो आहे लागू व्हायला. त्याच्यामुळं आपण आता या स्टेपला टाकायला चालू आहे. सहसा तर दरवर्षी याच्या अगोदरच टाकतो आहे, पण यावर्षी जरा पावसाचं असतं सांगायलेत ना, त्याच्यामुळं थोडंसं लेट केलेलं आहे. आणि डायरेक्ट का फेकून टाका तुम्ही. आता का आम्ही घरच्या घरीच टाकायला सगळे. ट्रॅक्टर बोलवलेला आहे. 3 फुटाची सरी करायची आपल्याला. 3 फुटाच्या सरीवर दोन्ही साईडला टोकन मशीनच्या सहाय्यानं करायचं आहे. मी तुम्हाला सरी पण सोडलेला व्हिडिओ दाखवतो. हे सध्या असं आम्ही घरच्या घरीच चालू आहे. ठेव खाली. कसं आहे, खात मातीत गेला ना, म्हणजे ह्याच्यातले जे पण गुणधर्म आहेत ते सगळं पूर्ण मातीमध्ये विघरून मातीमध्येच लागू होते. जे आपण म्हणजे पेरणी महाग म्हणा, ते खात आहे ना, बियाच्या वरच्या साईडला पडतो आणि बियावरच खात जर पडला तर ते बी पण जास्ती खराब व्हायचा प्रॉब्लेम असतं. कारण त्या ठिकाणी एकाच ठिकाणी आपला खात कुठं कमी कुठं जास्त पडतं आहे. आणि जर आपण अशा पद्धतीनं अगोदरच विखुरला आणि नंतर सरी जर सोडली तर तो पूर्ण खात मातीमध्ये मिक्स होऊन जातो. आणि जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत त्याचं विघटन पण पहिलं चालू होत नाही. तर ज्यांनी कोण म्हणजे सरी वगैरे सोडून सरी वरंबा पद्धत जर करत असतील तर त्यांनी म्हणजे मेच्या एंडिंगला किंवा जूनच्या स्टार्टिंगला खात फेकून सरी सोडून घ्यायचं काम करायचं. हे बघा, आपलं हे ऊसाचं रान होतं. याला आपण नांगरून पाळी मारून रोटर करून आता सरी सोडून घेणार आहोत. आणि तुम्ही हलक्या भारी रानानुसार पण करू शकता बरं का. समजा कोणाचं भारीच रान असेल तर 4 फूट 4.5 फुटाची पण सरी सोडून त्याच्यावर तुम्ही 3 लाईन टोकन करू शकता. आणि जिथं जिथं जर पाणी थांबतंय अशा ठिकाणी तर हे रामबाण उपाय आहे. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.